कर्नाटकातील पश्चिम घाटातील नैसर्गिक चिरंतन सौंदर्याच्या पाळणामध्ये आपले शहर तीर्थ हल्ली आहे. येथे आमच्या कॉर्डिसेप्स प्रयोगशाळा निसर्गधातू हेल्थ LLP आहे. ही कर्नाटकमधील अशी पहिली प्रयोगशाळा आहे जी राज्य आणि केंद्र सरकार यांनी मान्य केली आहे. याची स्थापना 2 वर्षांपूर्वी राष्ट्र प्रशस्ती पुरस्कार विजेता श्री चिदंबर जोशी यांनी केली होती. तेव्हापासून शेकडो लोकांना आमच्या प्रयोगशाळेत वाढणाऱ्या कॉर्डिसेप्सचे सेवन केल्याने चमत्कारिक औषधी फायदे लाभले आहेत. कॉर्डिसेप्स तिबेटियन हिमालयाच्या वातावरणात पिकविलेल्या नैसर्गिक मशरूम औषधी वनस्पती आहेत. रोग प्रतिकारशक्ती, कामेच्छा, कार्डियक एनर्जी, मधुमेह, कर्करोगाच्या मूत्रपिंड, व्हिटॅमिन D आणि श्वसनविषयक आरोग्याच्या समस्येच्या उपचारांमध्ये शेकडो वर्षांचा इतिहास आहे. कॉर्डिसेपिन हा कॉर्डिसेप्स मधील प्रमुख घटक आहे. त्याचे वैज्ञानिक नाव 3-डिऑक्सी आहे. हे शरीराच्या पेशींमध्ये सायटोकिन्सला उत्तेजित करते. सायटोकिन्स हे आपल्या शरीरात मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रथिने घटक आहेत. 2012 मध्ये हाँगकाँग विद्यापीठात क्लिनिकल चाचणी झाली. कॉर्डिसेप्सचा प्रयत्न सार्स विषाणूमुळे झालेल्या मानवी फुफ्फुसांच्या एपिथेलियल सेलच्या मॉडेल्स आणि उंदरांवर झाला. 21 दिवसांच्या उपचारानंतर आणि निरीक्षणानंतर प्रक्षोभक पेशी कमी होणे, सायटोकिन्सचे उत्पादन, संसर्ग उलटणे आणि निरोगी प्रथिने पातळीत सुधारणा यासारख्या मोठ्या सुधारणा दिसून आल्या. सार्स सध्याच्या कोरोना व्हायरस कोविडचा पूर्ववर्ती होता. या चाचणीचा एक लेख 2012 मध्ये PMID 22796203 आंतरराष्ट्रीय फोरम US नॅशनल मेडिसिन लायब्ररी मध्ये प्रकाशित झाला होता. हे सिद्ध झाले आहे की कॉर्डिसेप रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. ही प्रतिकारशक्ती कोविड लाईक सारख्या विषाणूंविरुद्ध लढण्यास मदत करते. कोविड अफेक्टेड पीडित सहभागींना आहार पूरक म्हणून कॉर्डिसेपचा वापर करून AIIMSच्या पाठिंब्याने नुकतीच महाराष्ट्रात एक चाचणी घेण्यात आली. कॉर्डिसेप्सच्या रोगप्रतिकारक क्षमतांना समर्थन देण्यासाठी उल्लेखनीय निरीक्षणे केली गेली. या चाचणीनंतर पत्रकार अहवालही मागविण्यात आला होता. कॉर्डिसेप्स वाढलेल्या फ्रुटंग बॉडीज या पावडरच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. ते 1 ग्रॅम पाउच मध्ये उपलब्ध आहेत. एक माणूस दररोज 6 ग्रॅम पर्यंत वापरू शकतो. सामान्यत 1 ग्रॅम कॉर्डिसेप एका कप गरम पाण्यात मिसळून 3 ते 4 मिनिटे बाजूला ठेवा. कॉर्डिसेपिन सोडल्यामुळे पाणी नारिंगीमध्ये बदलते. मग हे पाणी चहासारखे प्याले जाऊ शकते आणि उर्वरित पदार्थ खाऊ शकतात. नवीन मूल्यवर्धित उत्पादन म्हणून कॉफी आधारित कॉर्डिकाफे उत्पादन प्रख्यात कॉफी वैज्ञानिक आणि खाद्य तज्ञांच्या मदतीने विकसित केले गेले आहे. गर्भवती महिला, स्तनपान देणारी महिला, 12 वर्षाखालील मुले, पॉलिसिस्टिक मूत्रपिंडाचा आजार असलेले लोक, ज्यांची नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे अशा लोकांना, ज्यांना रक्त पातळ होण्याची समस्या आहे आणि मशरूमची गिजलर्जी असलेले लोक. या लोकांनी कॉर्डिसेप्सचे सेवन करू नये. गंभीर आरोग्याच्या स्थितीत असलेल्या लोकांना कॉर्डिसेप्स घेण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नैसर्गिक आरोग्यासाठी कॉर्डिसेप्सला देवाचे शस्त्र असे म्हणतात. त्यांना कलियुगातील संजीवनी म्हणूनही ओळखले जाते. ते उच्च वैद्यकीय मूल्यांसह आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय नैसर्गिक आहार पूरक आहेत. खरेदी आणि अधिक माहितीसाठी आपण येथे नमूद केलेला टेलिफोन, ईमेल किंवा वेबसाईटवर पोहोचू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्व जन सुखिनो भवंतु.